हिंदूंबाबतच्या राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर हिंदू आणि मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। सोलापूरकरांच्या माफीनंतर पोलिसांकडे कारवाईसाठी आंदोलक आग्रही झाले। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटतायत आणि संध्याकाळच्या वेळी राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर अनेक हिंदू आणि मराठा बांधवांनी आंदोलन केलं। त्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला। या पोलिसांनी सगळ्या आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं, निवेदन सुद्धा घेतलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त सध्या सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आणि त्या विरोधात राज्यभरामध्ये आंदोलन पाहायला मिळाले। आज पुण्यात देखील 2 ठिकाणी आंदोलन झाले आणि संध्याकाळच्या वेळेस काही शिवभक्त जे आहेत ते राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड भागातील या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी आलेले होते। त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना आता घरी पाठवलेलं आहे। पोलिसांकडे त्या संदर्भातलं निवेदन आंदोलकांनी दिलेलं होतं आणि राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती। त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यानंतर हा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। सुरक्षेच्या दृष्टीने हा सगळा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दुपारी देखील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये या संदर्भात आंदोलन झालं। त्यानंतर सुरक्षा म्हणून पोलिसांना मोठा पोलीस बंदोबस्त लावावा लागला। तीच परिस्थिती आज संध्याकाळी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पाहायला मिळते। राहुल सोलापूरकर यांनी आपली दिलगिरी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे, मात्र त्या संदर्भातले जे संताप आहे तो सातत्याने व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता याचे पडसाद उद्या कसे उमटतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे। तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सध्याच्या क्षणाला सोलापूरकर यांच्या घराबाहेर काय नेमकं परिस्थिती आहे? पोलीस बंदोबस्त अजूनही तिथे ठेवला गेलाय का? अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेलं वक्तव्य आपण बघितलं, त्यानंतर बरीचशी टीका सोशल मीडियावर झाली, आंदोलन झालं आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कालपासून ठेवण्यात आलेला आहे। आजही त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कायम असल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र ही दिलगिरी मान्य नाही, अशा पद्धतीची माफी मान्य नाही अशा पद्धतीची भूमिका शिवप्रेमींनी घेतलेली आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी, स्पष्टपणे माफी मागावी अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाकडून देखील घेण्यात आलेली आहे। अर्थात यात राजकीय संघटना उतरल्याचं बघायला मिळतंय, सर्वसामान्य शिवप्रेमी देखील यामध्ये भूमिका मांडताना बघायला मिळतात आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती अनुचित प्रकार घडू नये म्हणून राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। बघावं लागणार आहे राहुल सोलापूरकर हे माफी मागतात का। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।